आपण कधी विचार केला की आपण गृहिणींचं माइंड सगळ्यात जास्त शांत केव्हा असतं? तर माझ्या मते जेव्हा आपलं घर एकदम स्वच्छ, सुंदर, टापटीप असतं तेव्हा. कारण ताईंनो, जेव्हा कधी आपल्या घरात खूप पसारा होतो, वस्तू हाताशी मिळत नाही, वस्तू शोधण्यात वेळ जातो, तर तेव्हा आपली देखील चिडचिड होते. आणि या उलट जर घर अगदी नीटनेटके, जिथली वस्तू तिथे असेल, तर घर दिसायला पण सुंदर दिसतं आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं. यासोबतच आपल्याला स्वतःसाठी देखील वेळ मिळतो. पण कधी-कधी आपल्याला समजतच नाही की घराला नेहमीच व्यवस्थित टापटीप कसं ठेवावं. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओत मी तेच शेअर करणार आहे की आपण आपलं घर नेहमी कसं स्वच्छ ठेवू शकतो, ते पण फक्त 2 तासात. तर ते कसे, चला बघूया. नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आता माझं रुटीन सकाळी व सायंकाळचं फिक्स असतं, ज्यात मला घरातील कामं, देवपूजा, स्वयंपाक, टिफिन, सायंकाळची देवपूजा, घरात आपली मुलं असतात तर त्यांना वेळ देणं हे आपल्याला करावंच लागतं. तर ह्या वेळेत तर मी काही चेंजेस नाही करू शकत. पण दुपारच्या वेळेत मी रोज 2 तास असे वेगळे ठेवले आहेत की ज्यात मी अशी एक्स्ट्राची कामं करू शकते. तर रोज 2 तास जर आपण घराला एक्स्ट्राचे दिले तर बरोबर आपलं घर व्यवस्थित, स्वच्छ, नीटनेटके राहते. उद्याला मला कुठला कप्पा क्लीन करायचा आहे किंवा कुठला कोपरा स्वच्छ करायचा आहे, ह्याचं नियोजन मी आदल्या दिवशीच करत असते. त्यासोबतच घरात जर लहान मुलं असतील तर त्यांची देखील खाऊची वेगवेगळी डिमांड असते. तर ती देखील आदल्या दिवशी मी प्लॅनिंग करून घेत असते की उद्याला मला काय बनवायचं आहे. तर ताईंनो, आज मला किचनचा हा कप्पा क्लीन करायचा होता. सोबतच मी जो किराणा आणला होता तो देखील मला रिफिल करायचा होता आणि लेकीसाठी छान असं गोड आंबट भडंग बनवायचं होतं. तर सुरुवात केली, सर्व डबे बाहेर काढून संपूर्ण कप्पा रिकामा केला. त्यानंतर डेटॉल प्लस व्हिनेगर पाण्याचं हे सोल्युशन बनवून घेतलं आणि सगळीकडे स्प्रे करून घेतला. कापडाच्या मदतीने पूर्ण कप्पा स्वच्छ केला. कप्प्याचे जे काही दारं होते ते देखील स्वच्छ केले. आता जे डबे भरले होते आणि मोठे होते, जे बेसिकली मागेच ठेवणार होते, तर ते आधी ठेवून घेतले आणि त्यानंतर जे डबे खाली आहेत, ज्यांना मला भरायचं आहे, ते देखील आता भरून घेते. आता किराणा जो मी या महिन्यात आणला होता तो अगदी म्हणजे तांदूळ, कडधान्य आणि डाळी हेच माझे संपले होते. तर तेच मी भरले आहेत. एक्स्ट्राचं मी आणलं नाही आहे. कारण हल्ली पावसाळा आहे आणि मुंबईमध्ये पाऊस म्हटला की प्रत्येक वस्तू खराब होत असते. त्याच्यामुळे मग मी जास्त सामान न भरता अगदी जो मला लागणार आहे तेवढाच मी 2 महिन्यासाठी भरलेला आहे. ज्याने वस्तू खराब पण होत नाही आणि वेळेत आपली ती वस्तू वापरून होते. तर ताईंनो, या महिन्यात मी काय किराणा भरला आहे तो देखील शेअर करत आहे. तर कडधान्यामध्ये मला अख्खे मूग हवे होते, ते आणले. त्यासोबतच सालीसकटची मूग डाळ, सालीसकटची उडीद डाळ आणि हिरवे चणे आणले होते. सोबतच चणा डाळ माझी संपली होती तर ती अर्धा किलो आणली होती मी आणि मूग डाळ संपली होती, ती देखील भरली होती. त्यासोबतच मुरमुरे माझे मागच्या महिन्यात होते शिल्लक, तर त्याच्या जागी मी इथे भाजके पोहे भरले आहेत आणि सोयाबीन वडी भरली आहे. मसाल्यांमध्ये हळद आणि धणेपूड हेच मला लागणार होतं, तर तेवढे मी पॅकेट आणले आहेत. आता एक एक करून सर्व जिन्नस आपण डब्यांमध्ये भरून घेऊ. ह्यासाठी माझ्याकडे हे जे गोवर्धनचे तुपाचे डबे असतात तर तेच मी सेट बनवून ठेवलं आहेत की ज्यात मी सर्व कडधान्य भरत असते. शक्यतो मी अर्धा किलोचेच कडधान्य भरत असते, ज्याने आपण दर महिन्याला आलटून पलटून खाऊ शकतो आणि त्यासोबतच हे डबे पण माझे अर्धा किलोचेच आहेत, तर त्यात बरोबर सामावून जातात. डब्बे रिफिल करून झाल्यानंतर मग मसाल्याचा डबा देखील माझा मी स्वच्छ करून घेतला होता. त्याच्यात आता एक एक करून सर्व मसाले मी भरून घेते आहे. हळदीची जी बरणी होती ती देखील रिकामी करून घेतली, ती घासून स्वच्छ करून घेईल. त्यानंतर मग हे जे नवीन पाकीट आणलं आहे ते त्यात भरून देईल. त्यानंतर जे जे काही राई, जिरं, धणेपूड, मेथी दाणे हे सर्व मी त्या मसाल्याच्या डब्यात भरून घेतलं आणि मसाल्याचा डबा छान असा रिफिल करून घेतला आणि संपूर्ण असं व्यवस्थित भरल्यानंतर मसाल्याचा डब्बा खूप छान दिसतो. मला तर तो बघायला नेहमीच आवडतो. तुम्हाला पण आवडतो का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आता त्यानंतर ह्या जे ग्रीन टी आहे तर त्यांना देखील मी ह्या बरणीमध्ये भरून देते आहे आणि ही बरणी शक्यतो गॅसजवळ किचन ओट्यावरच ठेवते. याने मला लक्षात राहील की ग्रीन टी प्यायची आहे असं. आणि हल्ली कसं सर्दी खोकला होत असतो तर त्यासाठी ग्रीन टी घेताना मी तुळस आणि अद्रकवाली ग्रीन टी घेतली आहे. जसं आपण काढा बनवतो तोच टेस्ट या ग्रीन टीमध्ये लागत असतो. तर सर्दी खोकला जर आपल्याला होत असेल तर त्यासाठी तर खूपच बेस्ट आहे. त्यासाठी ग्रीन टी देखील भरून घेतली आणि आता हे जे डबे आपण भरून घेतले होते कडधान्याचे त्यांना देखील मी सेट करून घेते आहे. कप्प्यात कसे अरेंज करायचे आहे हे चेक करत आहे. त्या अजून पण मी चेंजेस करतच राहते, पण जसा वेळ मिळेल तसं तसं मी हळूहळू चेंजेस करत असते. एकदम सर्व करायला जात नाही. ह्याने मग एकदम आपल्याला थकवा लागतो. सोबतच मग ह्यापुढची जी कामं असतात तर ती देखील आपली राहतात. त्यासाठी रोजचे जर 2 तास दिले आणि 2 तासात तेवढंच काम करायचं आहे, एक्स्ट्रा कामं काढायची नाही आहेत. जसं की आज मी हा एकच कप्पा घेतला आहे. आता उद्याला मला क्लीन करायचा असेल तर मी वरचा कप्पा घेईल किंवा फ्रीज असेल, पुढच्या रूमचा कुठला पार्ट असेल तर तो क्लीन करून घेईल. असं टप्प्याटप्प्याने क्लीन केलं तर आपल्याला जड जात नाही आणि आपली रुटीनची कामं देखील अगदी सुरळीत होतात. त्यानंतर आता मी इथे भडंग बनवायला घेतला आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे आधी तळून घेते आहे. शेंगदाण्यासोबत आपल्याला खोबरं, डाळ्या हे सर्व आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि एका ताटात बाजूला काढायचं आहे. हल्ली पावसाचे दिवस आहेत त्यामुळे आपण म्हणा किंवा लहान मुलांना चटपटीत खायचं खूप मन होत असतं. तर ह्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की आपण भडंग किंवा खट्टी-मिठी भेळ असं काहीही बनवू शकतो. तर इथे मी सगळे जिन्नस छान फ्राय करून घेतले. त्यानंतर जे उर्वरित तेल होतं त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची, कांदा लसूण मसाला, थोडं आमचूर पावडर, हळद, धणे जिरे पूड, हिंग असं टाकून घेतलं. हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घेतला आणि त्यानंतर आपले जे मुरमुरे होते ते टाकून घेतले आहे. सोबतच चवीनुसार मीठ देखील ह्याच स्टेजला मी टाकून घेतले आहे आणि कढीपत्ता माझ्याकडे नव्हता, संपला होता, त्यामुळे कढीपत्ता मी स्किप केला आहे. लसूण फ्राय करून घेतले आहेत. एवढा 1 चमचा आमचूर पावडर घेतली तर 1 चमचा पिठी साखर घेतली आहे आणि त्यासोबतच चिमूटभर काळं मीठ टाकलं आहे. याने टेस्ट खूप छान येतो आपल्या भडंगला. व्यवस्थित कढईमध्ये सर्व बाजूने मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत. अगदी खरपूस असे भाजायचे आहेत, ज्याने अगदी छान खुशखुशीत आपल्याला हा चिवडा लागतो. मुरमुरे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर लास्टला शेंगदाणे, खोबरं आणि डाळ्या, लसूण हे सर्व टाकून पुन्हा एकत्र करून घेतलं. तर अशा रीतीने आपलं भडंग तयार झालं आहे. इथे मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे, त्यामुळे टेस्टला ती एवढी तिखट नसते. सोबतच आपण आमचूर पावडर आणि पिठी साखर टाकली आहे, त्यामुळे एक कंबाईन असा खट्टा, मिठा, तिखट असा टेस्ट याला येत असतो. लहान मुलांना देखील हा खूप आवडतो. तुम्हाला जर तिखट कमी करायचं असेल तर आपण तिखट थोडं कमी करून पण हा चिवडा बनवू शकतो. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.